श्रोते हो, ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात मत्स्य व्यवसाय आणि व्यवस्थापन या विषयावर शुभम सोनी यांच्याशी सरिता देशमुख यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं आणि आमच्या रसिक श्रोत्यांचं मी सरिता देशमुख मनपूर्वक स्वागत करते. श्रोत्यांनो, आज या कार्यक्रमात शुभम सोनी, जे सहाय्यक प्राध्यापक आहेत, मत्स्य विज्ञान महाविद्यालय मोर्शी, जे महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत येतं, यांच्याशी मत्स्य व्यवसाय आणि व्यवस्थापन याविषयी आपण आज बातचीत करणार आहोत. नमस्कार सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार मॅडम, आणि आपल्याला ऐकणारे सर्व श्रोत्यांनाही माझा नमस्कार. सर, या कार्यक्रमात पहिला प्रश्न असा आहे, मत्स्य व्यवसायाची सध्याची स्थिती काय आहे? मॅडम, हा खूपच एकदम उत्तम प्रश्न आहे. आजच्या या पातळीवर जसं की आपण बघत आहे की सर्व दूर फक्त प्रोटीन किंवा प्रथिने युक्त खाद्यपदार्थांचं सगळ्यात जास्ती एकदम महत्त्व वाढत चाललेलं आहे. तसंच अनादी काळापासून मासे आणि भात हे आपलं एक स्टेपल डाएट म्हटलं जातं. तर जागतिक पातळीवर जर का विचार केला तर 2024 साली पूर्ण जगात 195 दशलक्ष टनांचं म्हणजे 195 मिलियन मेट्रिक टनांचं उत्पादन झालं आहे. यापैकी जसं आपण बोलू शकतो की मत्स्यपालन आणि मासेमारी हे दोन वेगळे विषय असतात. त्याच्यापैकी 60% मासे मत्स्यपालनातून आलेले आहे. तसंच आशिया खंडात सर्वात जास्ती माशांचं प्रोडक्शन असतं आणि ज्याच्यामध्ये 76% आपण म्हणू शकतो की पूर्ण जगातल्या या माशांच्या उत्पादनाच्या खंडाचा सगळ्यात मोठा हात आहे. तसंच जर का आपण भारताचा विचार केला तर 2024-25 साली जवळपास 200 लाख मेट्रिक टन एवढं उत्पादन झालं आहे. यातील 77% म्हणजे हे गोड्या पाण्यातील म्हणजे इनलँड, जे आपल्या नदी, तलाव आणि जे समुद्री पाणीच्या ऐवजी जे काही पण सगळे आहे जे आपल्या इनलँड वॉटर्स म्हणतात किंवा त्याला गोड्या पाण्याचे स्त्रोत म्हणतात, त्यांच्यापैकी टोटल 151 लाख टन एवढं प्रोडक्शन झालेलं आहे. तसंच जेव्हा आपण महाराष्ट्राकडे वळतो, महाराष्ट्राचं खूप मोठं योगदान भारताच्या फिशरीज मध्ये आहे, भारताच्या मत्स्यपालनात आहे. त्याच्यात जवळपास सुमारास 7.5 लाख टन हा माशांचं उत्पादन झालं आहे. आणि महाराष्ट्र या देशाच्या टॉप 10 म्हणजे पहिले 10 असे स्टेट्स मध्ये येतं जे माशांचं प्रोडक्शन जिथे सर्वात जास्ती आहे. सर, आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आपले शेतकरी बांधव किंवा मत्स्य व्यावसायिक कोणकोणत्या पद्धतीने हा व्यवसाय करत आहेत? आपल्याला जसं की ठाऊकच आहे की आपल्या विदर्भात, खासकर अमरावती आणि नागपूर हे दोघे डिव्हिजनमध्ये, विदर्भात आणि खासकर आपल्या जेव्हा अमरावती म्हणत आहे ते इथे धरणांची आणि तलावांची कमी नाहीच आहे. इकडे खूप मोठे धरण पण आहे आणि प्रत्येक गावी, प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे तलाव पण आहे. आपल्या बरेच शेतकरी जे आहे जे मत्स्यपालनात पुढे अग्रेसर आहे ते पॉन्ड कल्चर, तसंच म्हणजे शेततळ्यांमध्ये किंवा तळ्यांमध्ये मत्स्यपालन करतात. ते कधी एकटे पण करतात, कधी ते सोसायटीच्या मार्फत मत्स्य संगोपन करतात. त्याच्याशिवाय आपल्याकडे अमरावतीमध्ये मोठे धरण, जसं की आपल्याकडे एक सगळ्यात मोठं धरण आहे तो नळ दमयंती सागर जो आहे मोर्शी, त्याच्यामध्येही रिझर्व्हायर फिशरीज म्हणजेच धरणमध्ये मासेमारी आणि माशांचं संगोपन करतात. अमरावतीच्या जिल्ह्याचे जे शेतकरी आहे ते खूपच अग्रेसर आहे, खूपच चांगला त्यांचं प्रोडक्शन मध्ये निवड आहे. त्याच्यामध्ये ते भारताचे प्रमुख कार म्हणजे कतला, रोहू, मृगल यांचा संगोपन करतात. त्याच्याशिवाय शेततळ्यांमध्येच्या शिवाय ते आता आजचे जे शेतकरी आहेत थोडं आधुनिक प्रकारे पुढे वाढत चालले. आणि मला जाणीव आहे की आपल्या अमरावती जिल्ह्यात जवळपास 60 ते 65 असे शेतकरी आहेत ज्यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमार्फत आपला सबसिडी घेऊन त्यांनी स्वतःचा धंदा चालू केलाय. आणि त्याच्याशिवाय आजचे जे आधुनिक काळातले जे पुढे अग्रेसर जे शेतकरी आहे ते केज कल्चर म्हणजे पिंजरा संगोपन पण करतात. त्याच्याशिवाय माझ्या वतीनं काही कॉन्टॅक्ट असे आले आहे जे RAS म्हणजे एकदम एक नवीन प्रकारचे एक मत्स्यपालन ते पण करतात. अच्छा, तर कृत्रिम पद्धतीने सुद्धा हा व्यवसाय करू शकतात सर? हो. व्यावसायिक पद्धतीने मत्स्य व्यवसाय करायचा असेल तर कोणकोणत्या कानगोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे सर? हा एक खूपच चांगला प्रश्न विचारला मॅडम. मला जेवढं मी सांगू इच्छितो की आजच्या या स्थितीनं, आजच्या या जगात मत्स्यपालन हा एक जोडधंदा नव्हे, तो एक प्रमुख व्यवसाय आपण त्याला म्हणू शकतो. जसं की जेव्हा आपण याला कमर्शियल लेव्हलला आपण याचा विचार करतो, याच्यामध्ये मुख्यत्वे सर्वात पहिले ज्या शेतकरीला, जेव्हा आपल्या मित्र बांधवांना कुठे एक मत्स्य संगोपन किंवा
जेव्हा मत्स्य तलावात संगोपन करायचं असेल तर त्यांना सगळ्यात पहिले त्या जागेचं, त्या जमिनीचं सगळ्यात सॉइल टेस्टिंग म्हणजे त्याच्या मातीचं परीक्षण करावं लागेल. आणि दुसरंच तिकडे कसं पाण्याचा स्रोत आहे, ते बोरवेल न येतं, विहिरीत न येतं, कोणत्या कनाल मधनं येतं की कुठे अजून कोणत्या जागेने येतं, त्या दोघांची सॉइल टेस्टिंग आणि वॉटर टेस्टिंग अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय या प्रशिक्षणाच्या शिवाय अजून पुढे जाऊ नाही शकत. मग नेहमी एक खात्रीशीर आणि चांगल्या हॅचरी मधून किंवा जिकडून मत्स्य बीज चांगलं भेटतं, म्हणजे एक प्रमाणित हॅचरी, जी गव्हर्नमेंट प्रमाणित हॅचरी असो किंवा प्रायव्हेट हॅचरी असो, तिकडून बीज घेणे. असं कोणतंही लोकल बीज घेतलं तर सायंटिफिक वतीनं असं करायला नाही पाहिजे. हॅचरी मधनच सीड घेतले आणि त्याचं मग संगोपन केलं तर खूप चांगलं होतं. तसंच याच्याशिवाय सगळ्यात मोठा खर्च मत्स्य व्यवसायामध्ये असतो तो असतो खाद्य. जसं माणसाला खाद्य लागतो दर दिवशी जगण्यासाठी, तसंच मासेला पण खाद्य लागतो दर दिवशी जगण्यासाठी. त्याच्यामध्ये कृत्रिम खाद्य पण दिले जातं आणि जे माशांचं एक नैसर्गिक नेचर असं आहे की ते पाण्यात असणारे प्लवंग म्हणजे प्लॅन्क्टन्स यांच्यावर ते अवलंबून असतात. ते त्याच्या दोन प्रकारचे असतात प्लॅन्क्टन मध्ये, एक असतो फायटोप्लॅन्क्टन आणि एक असतो झू प्लॅन्क्टन. तर त्याच्यावर ते अवलंबून असतात. त्याच्याशिवाय शेवटच्या वतीनं हे म्हणतो की एका तलावात तुम्ही सॉइल टेस्टिंग केलं, पाण्याचं पण टेस्टिंग केलं आणि त्याच्यानंतर बीज पण टाकले आणि खाद्य पण देत आहे, फक्त एवढं टाकून नाही हो, तुम्हाला दर दिवशी पाण्याची पद्धतशीर तुम्हाला पाण्यातील ऑक्सिजन आणि सामू म्हणजे पीएच हे नेहमी लक्षात घेऊन त्याला एक वापर करण्यात यायला पाहिजे. जर काय ऑक्सिजन कमी असतं तर आपल्याला दिसून पडतं माशांच्या परिस्थितीवर. मासे मरू पण शकतात, पण शक्यतो हे आपल्याला टाळायचं आहे, हे अवॉइड करायचं. कारण जर काय मासे मेले तर तुम्हाला धंद्यात खूप मोठा लॉस होऊ शकतो. तर याच्यासाठी तुम्हाला नेहमी पाणी एक्सचेंज करणे, एरेटर्स प्रयोग करणे किंवा वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्याच्यावर हे केलं जाऊ शकतं. बऱ्याच शेतकरी बांधवाने किंवा जे मत्स्यपालन करत असतात अशा ज्या सोसायटी आहेत त्यांनी मत्स्य पालन करत असताना अगदी सुरुवातीलाच दर्जेदार स्वरूपातील मत्स्यबीज आपल्या शेतात किंवा तलावात किंवा एखाद्या मोठ्या प्रकल्पामध्ये मत्स्यबीज सोडलेला असणार आहे. तर या मत्स्यबीजाची वाढ करण्यासाठी काय करणं नेमकं गरजेचं आहे? हा पण एक चांगला प्रश्न विचारला मॅडम. सर्वात पहिले मी तर असं म्हणेल की आपल्याला सोडल्यानंतरच्या पूर्वी, कारण असं असतं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, आपण असं म्हणतो. सोडण्याच्या पूर्वी सगळ्यात पहिले आपल्याला हे केलं पाहिजे की जेव्हा आपल्या घरी बाळ येतं त्याच्या पूर्वी आपण भरपूर तयारी करतो. असंच माशांचं जेव्हा आपण पिलं आपल्या तलावात आणतो तर त्याच्या पूर्वी पण खूप सारी अशी तयारी करावी लागते. माझ्या वतीनं असं आहे की आपल्याला नैसर्गिक प्रकारे जसं शेणखत आहे त्याचा वापर केला पाहिजे. आणि त्याच्याशिवाय मार्केटमध्ये भरपूर असं रासायनिक म्हणजे फर्टिलायझर वगैरे पण आहे जे प्लवंग वाढण्यात मदत करतात, पण माझ्या वतीनं नैसर्गिक खाद याचा वापर केला पाहिजे. जसं की शेणखत झालं किंवा गांडूळ खत झालं, त्याचा वापर करून आपल्याला तलावात प्लवंगांची वाढ होते आणि मग त्याच्यानंतर मग बीज सोडले पाहिजे. जेव्हा आपल्याला आपण बीज आणतो आणि आपल्याला तलावात सोडतो, बीज सोडण्याच्या पूर्वी आपल्याला एक कॅल्क्युलेशन असलं पाहिजे की जसं एका गुंठ्यामध्ये किती आपल्याला बीज सोडायला पाहिजे किंवा एका हेक्टरमध्ये जसं एक अंदाजाने आकडा आहे की जर का तुम्ही फिंगरलिंग म्हणजे बोटुकली जेव्हा आपण आपल्या तलावात सोडतो तर 5 ते 10 हजार किंवा 10 ते 15 हजार एका हेक्टरमध्ये सोडू शकतो. एवढं याच्यापेक्षा जास्ती सोडलं तर काय होतं की जागेची मारामारी होते माशांमध्ये, आणि याच्यापेक्षा कमी सोडलं तर तुम्हाला एवढं उत्पादन नाही भेटू. म्हणजे दोन्ही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आणि मग याच्या पुढे जेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेशन करून तुम्ही तुमच्या तलावात बोटुकली किंवा जिरे ह्याचं सोडता तर तुम्हाला कळतं की आता याच्यानंतर आपल्याला जे प्लवंग आहे ते फक्त आपल्याला काफी नसतं, त्याच्याशिवाय आपल्याला खाद्य पण टाकावं लागतं ज्याच्यामध्ये फ्लोटिंग फीड एक असतं की जेव्हा ते असं फीड आपण त्या तलावांमध्ये टाकलं जे तरंगतं तर त्यांनी आपल्याला हे पण माहित पडतं की हा खाद्य मासे खात पण आहे. अच्छा, हे सगळ्या गोष्टी लक्षात घेताना तुम्हाला म्हणजे जेव्हा आपण सोसायटीजला पण सांगतो किंवा जे आपले वेगवेगळे सोसायटी आहे, जे फिशरीचे सोसायटी आहे किंवा जे बचत गट आहे यांच्या मार्फत पण काही आपले शेतकरी मत्स्यपालन करतात, तर त्यांना सगळ्यात पूर्वी हेच सांगू इच्छितो की तुम्ही जेव्हा एक माशाचं पिल्लू आणतात, जसं आपण आपलं घरात एक पिल्लू येतो तेव्हा आपण काय काय तयारी करतो, मग त्याला आपण काय काय देतो, आणि शेवटी जेव्हा आपलं एक कृत्रिम खाद्य पण देण्याचा विचार करतो, बोटुकलीचं तोंड खूप छोटं असतो तर त्याच्या खाणारी वस्तू त्याच्यापेक्षा छोटी असली पाहिजे. असं नाही की तुम्ही त्याचा तोंड आहे 5 mm चा आणि तुम्ही फीड दिलं 10 mm चा, तर ते खाऊच नाही शकणार. तर म्हणून माझं असं म्हणणं आहे की त्याला एक क्रम्बल फीड म्हणजे एक पावडर स्वरूपातलं खाद्य तयार करून त्यांना द्यायला पाहिजे.
पाहिजे. एकंदरीतच मत्स्य व्यवसायात म्हणजे स्वच्छता पण खूप आवश्यक आहे. तर बऱ्याच शेतकरी बांधवांनी मत्स्यबीज आता चांगल्या पद्धतीने वाढ होण्यासाठी या मत्स्यबीजाला संपूर्ण आहार नैसर्गिक पद्धतीने म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मिळत नाही अशा वेळेस जे व्यावसायिक आहेत या व्यावसायिकांनी कोणकोणत्या प्रकारातील खाद्य या माशांना तलावात देणं गरजेचं आहे सर? तो एक प्रॅक्टिकल प्रश्न आहे, कारण सगळ्यात मोठा खर्च हा पूर्ण व्यवस्थापन मध्ये किंवा पूर्ण मत्स्यपालनाच्या व्यवस्थापन मध्ये हा खूप मोठा प्रश्न असतो की सगळं पॉसिबल असतं, पण जेव्हा मासेला दर दिवशी तुम्हाला खाद्य द्यायचं असतो तर तो सगळ्यात मोठा खर्च येतो आणि तो जवळपास तुमचा कधी कधी 50 ते 60% पर्यंत चालला जातो. जर का तुम्ही एका खाद्यावर कंट्रोल नाही केला तो सगळ्यात जास्ती असतो. माझ्या वतीनं सगळ्यात जास्ती सोपा उपाय असतो एक नॅचरल फीड असतो, म्हणजे कारण जेव्हा आपण कतला, रोहू आणि मृगलच्या बद्दल बोलतोय तर हे नॅचरल किंवा नैसर्गिक खाद्यावर जास्ती अवलंबून असतात. त्याच्याशिवाय जेव्हा आपल्याला एक चांगलं एका कमी मर्यादित वेळेमध्ये आपल्याला जास्ती लवकर आपल्याला माशांची वाढ पाहिजे तेव्हा आपण कृत्रिम किंवा सप्लिमेंटरी फीड ज्याला म्हणतो ते दिलं तर त्याच्यामध्ये खास कर आजकाल मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचे किंवा वेगळे छोटे फ्लोटिंग फीड आलेले आहे, तर त्यांच्या वतीनं त्यांना खाद्य देऊ शकतो. आणि त्याच्याशिवाय पहिलेच्या काळात किंवा आजपासून 3-4 वर्षापूर्वी पण किंवा आजच्या काही मत्स्यपालनामध्ये आज पण हे केलं जातं की शेंगदाणा पेंड आणि भाताचा कोंडा दोघांचं मिश्रण करून मासेला हे खाद्य दिले जातात. पण नैसर्गिक पद्धतीने जर खाद्य मिळालं तर पैशाची बचत पण होऊ शकते. हो, पैशांची पण बचत होऊ शकते आणि पोषक तत्व पण जास्त असतात आणि प्रथिनांचा पण पदार्थ जवळपास जास्ती करू शकतो. जेव्हा तुम्ही एक त्याला फॉर्म्युलेटेड एक फीड असतो तो जेव्हा तुम्ही एक किती तुम्हाला पेंड किती टाकायचंय, किती तुम्हाला कोंडा टाकायचाय याचा आपण एक अनुमान घेतला, तो पण एक लॅब मध्ये जाऊन तुम्ही प्रॉपर त्याला अनुमान घेऊ शकता आणि त्याला प्रॉपर एक फीड देऊन तुम्ही त्या माशाचा वाढ करून घेऊ शकता. सर, या माशांना आहार जसा महत्वाचा आहे अगदी तसंच या मत्स्य बीज असेल किंवा मोठ्या होणाऱ्या मासे आहेत तर त्याच्यावर कोणकोणत्या प्रकारातील आजार होत असतात किंवा इतर काही परजीवी या माशांवर आक्रमण करत असतात, तर याचा काय परिणाम होत असतो माशांवर? हो, नक्कीच मॅडम. जसं आपण माणसांना किंवा आपल्या जनावरांना आपण सगळ्यात जास्ती रोग होऊ शकतो, तसंच माशांना ही आजार होतात हे 100% सत्य आहे. जेव्हा आपण बघतो की पाण्याची गुणवत्ता ही खराब होते तर सर्वात जास्ती काय होतं की वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू, विषाणू आणि परजीवी त्या पाण्यात येऊ लागतात. तर तेव्हा काय करायचं? तेव्हा आपण डोकं पकडून तर नाही बसू शकत. शेतकरी सगळ्यात जास्त निराश तेव्हाच होऊन जातात की ते बघतात की त्यांच्या माशांवर उवांसारखे काहीतरी परजीवी आलेले आहे. त्यांना आम्ही सायंटिफिक भाषेत त्यांना आर्ग्युलस म्हणतो. हे जे आर्ग्युलस असतात, जे हे उवा असतात, हे त्या माशांच्या पूर्ण त्वचेवर बसून किंवा त्वचेवर नेहमी चिपकून राहून जातात आणि ते पूर्ण त्यांच्या रक्ताचं शोषण करतात. तर याशिवाय किती प्रकारचे फंगल आणि बॅक्टेरियल डिसीज म्हणजेच वेगळे प्रकारचे जीवाणू आणि विषाणू पण त्वचारोग होतात. माशांना त्वचारोग होतात आणि जसं आपण माशांना बघतो की त्यांना वेगवेगळे प्रकारचे रोग आपल्याला कसे ओळखले जातात. जेव्हा मासा हा तलावाच्या एकदम किनाऱ्या पट्टीवर एकदम स्वतःला घासून जातो किंवा तो त्याचे जे स्केल्स असतात, जे आपले खवले असतात ते एकदम सोडून जातो किंवा एकदम त्याला जसं माणसांना जसं खाज होते तसे माशांना पण खाज होते. त्यांना त्यांच्या वरचे जे परजीवी आहे त्यांना काढायचं असेल तर ते किनाऱ्यावर येऊन असं घासून जातात. तर यावेळी काय करायचं? जेव्हा दिसतं तर सगळ्यात जास्ती माशांना रोग पाण्याच्या थ्रूच होतात, कारण पाण्यामध्ये सगळ्यात जास्ती रोग तेव्हाच येतात जेव्हा तुमचं वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आणि फंगलची ग्रोथ होते. तर ही केव्हा होते? जेव्हा तुमचं पाणी रेग्युलरली एक्सचेंज नाही होत. म्हणजे तुम्हाला पाणी दर दिवशी किंवा दर आठवड्याने किंवा तुमच्या जागेत किंवा तुमच्या तलावाच्या जवळपास जो तुमचा स्रोत आहे त्याच्यात पाणी कसं आहे ह्याची पण एक चाचणी करावी. त्याच्याशिवाय माझं म्हणणं हे आहे की प्रत्येक मासेला आपल्याला वाटतं की इकडे यांना जसं आपण कोरोनामध्ये क्वारंटाईन करायचो तसं ज्या मासेला आपल्याला दिसतं की ज्या शेतकऱ्याला दिसतं की मासेला या असं वाटतं की त्याच्या इन्फेक्शन झालंय, जसं की त्याच्या माशाच्या अंगावर लाल ठिपके येतात किंवा शेपटी कुजून जाते, तर त्या मासेला वेगळं करून एक क्वारंटाईन करतात आणि त्याला एक KMNO4 म्हणजे पोटॅशियम परमॅंगनेटचा एक ट्रीटमेंट देतात. त्याच्यामध्ये डिप करून काही मिनिटं ठेवतात आणि मग त्याला क्वारंटाईन करून ठेवतात जेव्हापर्यंत तो आजार
आधार तिचा जात नाही. आणि जेव्हा हे 40% तर 50%च्या वरती होऊन जातो तर मग हेच त्याला खूप मोठी एक डिझीज निर्माण होऊन जाते, म्हणजे एक मोठा आजार निर्माण होऊन त्याच्यानंतर त्या शेतकरीकडे खूप लॉस होऊ शकतं. तर जसं आपण माणसांना पण म्हणतो तसंच आम्ही मासे पालकांनाही म्हणतो किंवा मत्स्यसंगोपन जे करतात किंवा जे शेतकरी आहे त्यांना असं सांगू इच्छितो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हे कधी पण तुम्हाला आपल्याला पूर्व तयारी कधी पण चांगली आहे. कारण आजारवर क्युअर म्हणजे आजार बरा करण्यापेक्षा आजार होऊच द्यायचा नाही. आजार बरा करण्यापेक्षा आजार होऊच द्यायचा नाही, हीच आमची एक म्हण आहे. ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात शुभम सोनी जे सहाय्यक प्राध्यापक आहेत, मत्स्य विज्ञान महाविद्यालय मोर्शी येथे मत्स्य व्यवसाय आणि व्यवस्थापन या विषयावर आज आपण त्यांच्याशी बातचीत करीत आहोत. आपल्याला माहितच आहे की गोड्या पाण्यातील मत्स्यपालन आपण करत असतो, पण हे मत्स्यपालन करत असताना माशांच्या आरोग्यासाठी व्यवस्थापनासाठी काय प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे आणि माशांच्या वाढीनुसार आहाराच्या बाबतीत सुद्धा आपण सांगितलेलं आहे, आरोग्याच्या बाबतीत सुद्धा सांगितलेलं आहे. पण योग्य वजनाचे मासे झाल्यानंतर त्याची विक्रीही करणं तेवढेच गरजेचं आहे. तर या विक्रीच्या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल सर? एकच मी एक सांगू इच्छितो की प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे खूपच सोपे असतात. तलावात दर महिन्याला गरजेनुसार चुना तुम्ही मारू शकता, जे खूपच फायदेशीर ठरतं. आणि पाण्याचा सामू आपल्याला मेंटेन करण्यासाठी खूप गरजेचं असतं आणि हे चुना मारून आपण त्याचा मेंटेन करू शकतो आणि त्याच्यासोबतच आपण जिचे रोग येतात त्याला पण टाळू शकतो. आणि ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून नेहमी आपल्याला तलावात एरेटर किंवा पाण्याचा नेहमी एक्सचेंज करणं हे खूप गरजेचं असतं. कारण जेव्हा आपण पाणी एक्सचेंज करतो तर जे ऑक्सिजनचे जे छोटे छोटे मॉलिक्यूल असतात ते पाण्यात मिश्रित होऊन मग त्या माशांना भेटू शकतात. तसंच आता तुमच्या प्रश्नाकडे वळतो मी की एकदा तुम्ही मासे टाकले, त्याचं संगोपन झालं आणि आता ते 500 ग्राम ते 1 किलोच्या जवळपास आले, तर याच्या विक्रीचं आपण काय करावं? विक्रीच्यासाठी जेव्हा आपले मासे 500 ग्राम ते 1 किलोच्या जवळपास होऊन जातात आणि मुख्यतः 800 ग्राम ते 1 किलोच्या जवळपास होऊन जातात, तेव्हा आपल्याला त्यांची काढणी करायला पाहिजे, म्हणजे त्यांची हार्वेस्टिंग केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जसं आपण बोलत होतो पहिले की आपल्या अमरावती जिल्ह्यात किंवा विदर्भात अनेक असे सोसायटी आहे जे स्वतः संगोपन करतात किंवा त्यांचे सदस्य संगोपन करतात. तर यांनी का अडतीय किंवा मिडलमॅनला किंवा का कमिशन एजंटला टाळून स्वतःचा धंदा केला पाहिजे. त्यांनी काय होतं की त्या शेतकऱ्याला दुप्पट त्याला नफा भेटू शकतो. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही विकायला जातात, जेवढे तुमच्याकडे अडती असतील किंवा जेवढे तुमच्याकडे कमिशन एजंट असतील मध्ये, तेवढं तुम्हाला स्वतःला रेट कमी भेटतं, प्रॉफिट कमी, नफा कमीच होतो. तर असं शेतकऱ्यांनी असं प्रयत्न केला पाहिजे की जेवढे तुम्ही जे मधले लोक आहे त्यांना कमी केलं आणि तुम्ही डायरेक्ट स्वतः तुमच्या शेतात कोणत्या डायरेक्ट कन्झ्युमरला विकल्या किंवा कोणत्या एका मार्केटिंग स्वतःच केली स्वतःच्याच माशांची की हे खूपच एक नैसर्गिक खाद्यांनी निर्माण केलं गेलं आहे किंवा जैविक खाद्य यांना दिले गेलं आहे. खूप असं आपण त्याचं ऍडव्हर्टाइजमेंट करून किंवा मार्केटिंग करून, कारण आजच्या काळात प्रथिनयुक्त किंवा प्रोटीनयुक्त जेवढे पण खाद्यपदार्थ आहेत त्यांना सगळ्यात जास्ती चालना आहे आणि तेच खूप चांगलं आहे. आणि त्या गोष्टीला पुढे घेऊन जाता जाता तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना असं निवेदन करतो की जेवढे पण आपले मधले जे लोक आहेत त्यांना कमी करून आपण पुढे वाढू शकतो. तसंच आजकाल सगळ्यात जास्ती एक गोष्ट चालत त्याला म्हणतात लाईव्ह फिश मार्केटिंग, म्हणजे जिंदा अवस्थेत किंवा हयातीत असलेल्या माशांचं सगळ्यात जास्ती विक्री होते. कारण काय आहे की एक भारतातली एक मानसिकता किंवा जगातली एक मानसिकता अशी आहे की जेव्हा मासा जर काय जिवंत समोर दिसतो तर असं वाटते की एकदम फ्रेश आहे, हेल्दी आहे, फ्रेश आहे. आणि जेव्हा तो फ्रीजर मधनं येतो किंवा मृत अवस्थेत येतो तर काय होतं की तुमच्या समोर एक वेगळे एक इमेज तयार होते. सगळ्यात जास्ती हे जे लाईव्ह फिश मार्केट आहे, जे सोसायटी स्वतःच्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू शकतात आणि ते शेतकरी स्वतः ही लाईव्ह फिशची एक म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंतर्गत आणि त्याच्याशिवाय आता थोड्या दिवसांनी लॉन्च होणारी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंतर्गत खूप असे प्रावधान आहे ज्याच्यामध्ये लाईव्ह फिश मार्केटिंगला प्राधान्य दिलेलं आहे. तर विक्रीसाठी आपल्याला भरपूर सोयी उपलब्ध आहेत. बरोबर मॅडम. खरं तर मत्स्य व्यवसाय आपल्यासाठी फार महत्वाचा आहे आणि भारतात मत्स्य व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय म्हणूनही चालतो. तर आता बऱ्याच ठिकाणी हा व्यवसाय ज्या शेतकरी बांधवांनी शेततळे निर्माण केलेली आहेत, ज्या ठिकाणी 9-12 महिने पाणी साचून राहते अशी तलावं असतील किंवा मोठी धरणं असतील, तर अशा ठिकाणी या माशांचं पालन पोषण गेल्यानंतर त्याच्या विक्रीच्या संदर्भात काय सांगता येईल?
हा एकदम खूप चांगला प्रश्न आहे मॅडम, की ज्या शेतकऱ्यांकडे 9 ते 12 महिने पाणी असतात किंवा ज्या शेतकऱ्याकडे 9 ते 12 महिने पाणी असतील आणि शेततळी किंवा धरण आहे किंवा वेगळे पाण्याचे स्रोत आहेत, त्यांनी फक्त शेती किंवा मत्स्य शेतीवर अवलंबून न असून त्यांनी इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणजेच माशाच्या पालनासोबत तुम्ही त्याला भाजी पालन पण करू शकता, त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये कुक्कुट पालन पण करू शकता, शेळी व मेंढी पालन पण करू शकता. त्याच्यामध्ये काय होतं की जे तुमच्या माशांचं जे क्रीट आहे किंवा जे मल आहे ते खाद्य म्हणून तुमच्या या शेतीला वापरलं केलं जाऊ शकतं. मग तिकडचे त्या शेतीतलं जे उरलेलं जे मल आहे किंवा जे आपण त्याला मल न म्हणतात, त्याला आपण जे पेंड ओढतो किंवा कोंडा ओढतो ते आपण आपल्या या शेळी किंवा मेंढीला किंवा कुक्कुट पालनामध्ये वापरता येईल. आणि तसंच कुक्कुट पालनाचा जो मल आहे किंवा जो त्याच्या कोंबड्यांचा जो मल निघतो तो डायरेक्ट तुम्ही खत बनवून त्याला तुम्ही आपल्या मत्स्य पालनात वापरू शकता. तर एक सिस्टम दुसऱ्या सिस्टमवर आणि दुसऱ्या सिस्टम तिसऱ्या सिस्टमवर असं पूर्ण एक चक्र आहे जो एक इंटिग्रेटेड फार्मिंगला म्हणतो. कारण हे तिकडेच करता येतं जिकडे दरवर्षी किंवा 9 ते 12 महिने पाणी नेहमी आपल्याला साचून असतं. तसंच त्याच्याशिवाय धरणांमध्ये पिंजरा पालन करता येतं आणि विक्रीसाठी फक्त स्थानिक मार्केटवर अवलंबून न राहता स्वतःच एक शहरी मार्केट किंवा एक वेगवेगळे तालुक्याचे जे शेतकरी आहे ते शहरात आपल्या विक्री करू शकतात. त्याच्याशिवाय इन्सुलेटेड व्हेकल म्हणजे बाईकमध्ये एक इन्सुलेटेड बॉक्स, जसं आपण बघतो की अनेक बाईकवाले ज्यांच्या मागे एक इन्सुलेटेड बॉक्स असतो त्याच्यामध्ये माशांचे विक्री घरपोच विक्री करू शकतात. त्याच्याशिवाय इन्सुलेटेड व्हॅनचा पण वापर करून, जसं की अमरावतीचा कोणी शेतकरी आहे त्याला मुंबईला पाठवायचं तर तो इन्सुलेटेड व्हॅनमध्ये त्याचा वापर करून किंवा तो इन्सुलेटेड व्हॅन स्वतः घेऊ शकतो किंवा बँकेतनं लोन घेऊ शकतो किंवा मत्स्य व्यवसाय हा या विभागातनं पण त्याला त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडी घेऊन तो आपल्या स्वतःची एक इन्सुलेटेड व्हॅन घेऊन त्याचा मग वापर करून याला ट्रेडिंग करू शकतो. हा, म्हणजे छोटा व्यवसाय करू शकतात. हो सर, यानंतरचा प्रश्न असा आहे, या व्यवसायातून आत्मनिर्भर होण्यासाठी, स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय निर्माण करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी मच्छीमार सहकारी संस्था आहेत किंवा ज्या ज्या शेतकरी बांधवांची शेततळी आहेत अशा ठिकाणी हा व्यवसाय चांगला फुलवता येईल किंवा वाढवता येईल का? नक्कीच मॅडम, हा व्यवसाय खऱ्या अर्थाने लोकांना, जसं की भारत सरकार आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगत आहे की सर्वांना आत्मनिर्भर व्हायचं आहे, तर नक्कीच हा मत्स्य व्यवसाय आपल्या खऱ्या अर्थाने लोकांना आत्मनिर्भर किंवा आपल्या शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवू शकतो. आजच्या घडीला भारतातील मत्स्य उत्पादनाचा निर्यात हा जगात खूप अव्वल दर्जाचा आहे. आणि मी तर असं पण सांगू इच्छितो, एक प्राऊडली गौरवच्या दृष्टिकोनी एक सांगू इच्छितो की भारताचा जो मत्स्य व्यवसाय आहे जगाच्या पातळीवर दुसऱ्या नंबरवर आहे. आपल्या पुढे फक्त चायना आहे, आपल्या मागे अनेक देश आहेत जिंना आपण पाठीमागे सोडत पुढे आलो आहे आणि आपण जगाच्या दुसऱ्या स्तरावर आहे. तसंच मत्स्य उत्पादनाच्या निर्यातीत सतत वाढ होत आहे. भारताच्या वेगवेगळ्या पोर्ट्सवरनं, जसं की मुंबई झाला, विशाखापट्टणम झाला, चेन्नई झालं आणि गुजरातचे अनेक पोर्ट आणि खासकर कोलकाताच्या या वेगवेगळ्या पोर्ट्सवरनं भारतातून वेगवेगळे प्रकारचे मासे निर्यात होत आहे. आणि त्याच्यात काही प्रकारचे मासे जे मी म्हणत आहे त्याच्यामध्ये गोड्या पाण्यातील मासे जे सगळ्यात जास्ती आहे ते पण आता त्यांना प्राधान्य भेटत आहे. आपल्याला पहिले माहिती होतं की मत्स्यपालन किंवा मत्स्य संगोपन हे एवढं कमी होतं, पण आजच्या दौरमध्ये मत्स्य संगोपन हा जवळपास 70% भारताच्या या पूर्ण उत्पादनात एक मोठा स्तरावर आहे. तसंच जेव्हा मी निर्यातची गोष्ट करत होतो तर सन 2024-25च्या आकडेवारीनुसार जवळपास 65,000 कोटी रुपयांचं निर्यात झालेलं आहे. आणि तसंच 2020 साली आलेली प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी 2025 पर्यंत होती, आता पुढे पण त्याचं सगळे आम्ही निवेदन करत आहे की ती पुढे यावी. तर त्याच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान हे सगळ्या शेतकऱ्यांना, खूप सारे भारताच्या शेतकऱ्यांना भेटलेले आहे. याच्या अंतर्गत जवळपास 9,000 कोटींचे बजेट पण मंजूर झाले आणि त्याच्यात भरपूर कोटी खर्च पण झाले आहे. आणि त्या सगळ्या अनुदानाच्यामुळे आज भारताच्या मत्स्य शेतकरी हा स्वतःच्या पायावर उभा असून पुढे आपण सगळं एक आत्मनिर्भरताच्या कडे वळत आहे. तसंच महाराष्ट्रात खूपच चांगले एक योजना आपल्या या सरकारने आपल्या दिलेली आहे, ती आहे जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे. तर या शेततळ्यांमध्येही आपण मत्स्य संगोपन करू शकतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सोसायटी पुढे येऊन त्याच्यावर संगोपन करतात. आणि माझ्या मतीनं एक सांगू इच्छितो
की मत्स्य व्यवसाय हा फक्त मत्स्यपालनात आपल्याला सीमित नका राहू. त्याच्याशिवाय याच्यामध्ये भरपूर प्रकारचे छोटे मोठे धंदे आहेत. त्याच्यामध्ये जसं की सगळ्यात प्राधान्यावर मी एक सांगू इच्छितो की कोल्ड स्टोरेज, म्हणजे एक शीत पेट्यांचा पण एक धंदा असतो. त्याच्याशिवाय कोल्ड स्टोरेज म्हणजे एक मोठा खूप रूम ज्याच्यामध्ये शीत वातावरण असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळे मासे स्टोअर करू शकता, हो. संगोपन करून. जेव्हा तुम्ही एवढं मोठे त्याला बनवता, त्याच्याशिवाय एक खूप मोठी एक दुनिया आहे ज्याला म्हणतात मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मिती. जसं की आपल्या सर्वांचे जे छोटे मुलं बाळ आहेत त्यांना मासे एवढं एकदम चांगल्याने आवडत नाही, हा. पण जसं तुम्ही त्या मच्छीचं त्याला फिश कटलेट बनवून दिला, हा, वेगवेगळ्या पदार्थाच्या माध्यमातून आवडू शकतात. जसं की पूर्ण युरोपमध्ये, पूर्ण युरोप खंडामध्ये आणि शक्यतो जपान, चायनामध्ये असं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे माशांचा उपयोग हा नूडल्समध्ये होतो, सँडविचमध्ये होतो, बर्गरमध्ये होतो. तर असं भरपूर प्रकारे तुम्ही याचं यूज करू शकतो, मूल्य वाढवू शकता तुमच्या माशांचं, असं सांगू इच्छितो. आणि शेवटी मी हे म्हणतो की आपला विदर्भात शेतकरी आहे हा आर्थिक दृष्टिकोनी खऱ्या अर्थाने मत्स्यपालन आणि त्याच्याशिवाय मत्स्य पदार्थांचे मूल्यवर्धन करून तो खऱ्या अर्थाने सक्षम होऊ शकतो आणि आत्मनिर्भरतेकडे वळू शकतो. आणि त्यांना हे सांगू इच्छितो की मत्स्यपालन हीच पूर्ण आपलं फ्युचर आहे आणि याच्यामध्ये जर का तुम्ही आले तर खूप चांगलं होईल, तुम्हाला सर्वांना फायदा होईल. सर, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात. मत्स्य व्यवसाय आणि व्यवस्थापन याविषयी खूप छान सखोल अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिली. तर आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद. तुमच्याशी बातचीत साधून, हा वार्तालाप साधून मला खूप आनंद झाला. धन्यवाद मॅडम. श्रोते हो, आत्ताच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात मत्स्य व्यवसाय आणि व्यवस्थापन या विषयावर शुभम सोनी यांच्याशी सरिता देशमुख यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य सरिता देशमुख यांचं, तर तांत्रिक सहाय्य सुनील किनीकर आणि नारायण पवार यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.